ओ सुमित्रे, कुठे गेली व? इकडे ये. काय होय व तुमचं? एवढ्या जोरात बोंबलून राहिले. घरीच आहे ना मी. कुठे गेली सोडून तुम्हाला? एवढी काय बोलून राहिली व तू? नवरा आताच थकून आला कामावरून, ते नाही दिसून राहिलं का तुले? मग रोज येता तुम्ही, नवायचं नाहीये. म्हणजे का मग कामावरून येतच नाही जाऊ का मी? तिकडेच राहत जाऊ काय? हो, तिकडेच राहत जा तुम्ही. तुम्ही राहा तिकडं. मी तुमच्या पुरीले पण म्हणा तिकडेच राहा म्हणून. अरे तेच म्हणत होतो तुले, पण तुया यानं लक्ष नाही राहिलं. कुठं आहे निधी? ते गेली इकडे आली. नाही म्हणलं तरी गेली तुमची पोरगी. सगळा दिमाग खराब करून टाकला तिनं. मग चांगलीच गोष्ट आहे ना, गेली तर ते जॉब वगैरे लागली तिले, तर तिचं भविष्य चांगलं होणार ना. काय चांगले हवे म्हणून राहिले हो तुम्ही? यानंच तर वाया जाते सगळं. पहिले पण वाटलं होतं तुम्हाला मी तिला शिकायला पाठवू नका म्हणून. तुमच्या आईनं गेली ते. मग का तिला अनपढ ठेवायचा विचार आहे का तुया? तिनं काहीच केलं नाही पाहिजे आणि घरीच राहिलं पाहिजे, हेच म्हणणं आहे का तुया? हो, तेच म्हणणं आहे माय. पोरीनं बस घरीच राहिलं पाहिजे, घरचे कामं केले पाहिजे आणि लग्न करून गेली पाहिजे आणि तिकडे जाऊन केलं पाहिजे सगळं जे तिला आवडते. तुले नाही करू दिलं तर तिच्या मागं लागली पाहिजे. तू आहे ना, तुला काही करायला नाही भेटलं ना, पोरी म्हणून तू पोरीच्या मागं लागली आता. ते तुम्ही काही पण म्हणा, पण मला नाही पटत असं. मुंबईला जाऊन शिकलेलं ना, तेच खूप झालं आहे आता. तू काही पण कर ना व, पण मी माझ्या पोरीला जे करायचं आहे ते करू देतो. आणि ते आल्यावर तिच्या मागं लागायचं नाही, समजलं काय? ते आल्यावरच सांगतो ना तिले. काय सांगशील व तू? सांग जो बरं, मी पाहतोच तू काय करत होतं. मग नाही तुझे तोंडगाड फोडलं ना, माय नाव दुसरं. मायाचा हात बांधून नाही आहे ना. तुम्ही मला मारसाल तर मी पण मारायला मागं पुढं पाहणार नाही, समजले काय? हो दाखवतोस ना तुले, तू बोलल्यावर. जाय चाटे फालतू आल्याबरोबर कटकट लावली सगळी. चाललो मी. चल मग दिनेश, खूप झाला, उशीर झाला आता. घरी गेल्यावर काय होते तर अजून. काही नाही होत ग, एवढं टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन नाही घेत आहे रे, मी विचार करत आहे. कोणता विचार करत आहे? काही नाही रे, माझे बोलल्यावर आईले परफेक्ट उत्तर कसं द्यायचं तिच्या तिच्या भाषेत ते विचार करत आहे. जाऊ दे तुझ्या मम्मीले. जर तुला जॉब करायचं असेल ना, तर तू बिंदास करायचं का. आपल्याला एकच लाईफ भेटते, त्यातच आपल्या मर्जीचं होत नसेल तर काय फायदा मग जगून. तुझं बरोबर आहे रे सगळं, पण तू मुलगा आहे आणि मी मुलगी आहे. मुलीची लाईफ खूप डिफिकल्ट असते रे. आम्हाला खूप बोलणं सहन करायला लागते. घरचे वेगळे बोलते, बाहेरचे वेगळे बोलते, खूप ऐकायला लागते. सगळं लोकांचं कामच आहे त्याला बोलणं, याले त्याला बोलणं. त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपलं जगणं मुश्किल होते. हो ना, बरोबर आहे तुझंच. बरं चल निघू आता आपण, खूप उशीर झाला. हो चल मग.